ध्वजारोहण करतील। हा ध्वजारोहण झालेला आहे। आता भारत मातेच्या प्रतिमेला फूल वाहतील। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्रविड़ विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। ध्वजगीत शुरू। विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा रहे हमारा। भारत माता की भारत माता की। सर्व ज्येष्ठ माझे युवक सर्व माझ्या माता भगिनी आपण स्वातंत्र्य दिवसाची सगळेजण आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो। तुमच्या सगळ्यांचा ज्येष्ठांचा युवकांचा आणि महिलांचा छोटासा सत्कार आहे। आपण सगळ्यांचा सत्कार करावा आणि ज्येष्ठ जे प्रमुख आहेत त्यांना इथं उपस्थित राहावं। माझं दोन शब्द 1979व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हे स्वातंत्र्य आपण सगळेजण सेलिब्रेशन करतोय तर त्याबरोबर आपल्याला काही गोष्टी करता येतील तर आपण त्यासाठी प्रयत्नपूर्वक विचार करूया की आपण या स्वातंत्र्य दिनाला एक संकल्प करूया की इथून पुढे आपण पर्यावरणाच्या संरक्षणासंदर्भात काम करता येईल आपल्याला। आपण सगळेजण समरसतापूर्वक राहता येईल का? सर्वजण जो आपण वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र राहतोय ते आपण एकत्र समरसतेने राहू शकतो। त्याचबरोबर आपण सोबत जागरण म्हणजे आपण आपल्या विदेशी माल न वापरता स्वदेशी माल जास्तीत जास्त वापरायचा आपण संकल्प करूया। त्याचबरोबर नागरी शिष्टाचार जे की आपल्याला नागरिकांना शिकवलेलेच आहेत पण प्रत्येक नागरिकाने त्याचा नियमित वापर करावा। याचबरोबर कुटुंब प्रबोधन अशा काही गोष्टी आहेत की कुटुंब आता विभक्त होत चालले तर सगळ्यांना आपण एकत्र राहून कुटुंबाचा विचार करून जास्तीत जास्त लोकांनी कुटुंब प्रबोधन या विषयावर जनजागृती करावी। आणि आता आपण भारत मातेचं पूजन करूया। प्रत्येकाने येऊन भारत मातेला फुलं वाहूया आणि नमस्कार करूया। भारत माता की जय। सर्वांना भारत माताच्या मूर्ती ठेवलेली आहे इथं तर सगळ्यांना पूजन करावं माझी विनंती आहे। आणि कुणी जाऊ नये आपल्याला जिलबी आणि बाकीचं मला सगळ्या ज्येष्ठांचं माझ्या माता भगिनींचं सत्कार घ्यायचा आहे। श्रीफळ देऊन सगळ्यांचं मान सन्मान मला सगळ्यांचा ठेवायचा आहे। आपण सगळीजण आला खूप आनंद झाला। आपण प्रत्येक वर्षी झेंडावंदन इथं करतो। आपलं कर्तव्य आपण ज्या देशात राहतो ज्या मातीत राहतो खातो पितो त्या मातीचं गर्व करायचा आणि सगळ्या गोष्टी आज आपल्यासाठी खूप मोठा सण आहे। काही लोक साजरा करतात काही लोक करत नाहीत पण सगळ्यांना लक्षात ठेवा आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे। बाकीच्या सणापेक्षा हा सण 15 ऑगस्ट असू दे 26 जानेवारी असू दे आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी मोठा सण आहे। आपण सगळीजण विलासपूर गोळीबारच्या सर्व ज्येष्ठांना सर्व प्रमुख मंडळींना माझी कळकळीची विनंती आहे आपण सगळीजण आला सगळ्यांच्या माझ्या
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं आणि माझ्या नेते शिवेंद्रबाबांच्या वतीनं सगळ्यांचं मनापासून ज्या संख्येनं तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला तुमचं मनापासून सगळ्यांचा आभार मानतो। माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे, आपण चहा नाश्ता घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये। मला सगळ्यांचा सन्मान आणि सगळ्यांचा मान ठेवायचा आहे। आपण विनंती एवढंच माझी सगळ्यांना आहे। पूजा करायची।